हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. तू महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साईल ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. तर रोमकरास पत्र 3:1-31 वचन जायचं आहे. रोमकराच्या लोकांना पौलानी पत्र लिहिलेलं आणि या पत्रामध्ये पापी लोकांविषयीच नीतिमान कोणीच नाही. बरेच लोक एवढी लोक त्या वेळामध्ये समजत होते की आम्ही श्रेष्ठ आहेत आणि तुम्ही सगळे पापी. तर पौलाने या विषयावर त्या लोकांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये असे मार्ग दिलेले आहेत की नीतिमान कोणीच नाही, एक देखील नाही. आणि आपण जर वचन सन्मान केला नाही किंवा वचनाचं पालन केलं नाही तर आपल्या प्रत्येकाला फटका देवाचा लागतो. त्या विषयावरच ते लिहिलेलं आहे. तर पहिलं सुरुवात करूया आपण 3:1 पासून. तर मग यहुदी असण्यास तो फायदा तो काय, अथवा सुनतेपासून झालेला लाभ तो काय. यहुदीचा काय फायदा आहे, सुनतेचा काय फायदा आहे. हालेलुया. तर आपल्या सगळ्यांना फायदे समजून घ्यायचे की फायदे कशामुळे होतात, वचनाद्वारे होतात. अनेक लोक कशा पद्धतीने फायद्याचा विचार करतात, पण ते फायदे कसे होत नाही. ते फायदे होण्यासाठी देवाचं वचन हे सर्व व्यक्तीला ते मिळणं गरजेचं आहे. वचन कसं आहे, नुसतं बायबलची वचन पाठ करणं किंवा वचन वाचणं हे वचन नाही. वचन आत्मपरीक्षण करणं म्हणजे जीवनामध्ये काहीतरी माणसाला उपयोगी आलं पाहिजे. त्या वचनाने माझी कुठेतरी घडण होत आहे किंवा कुठेतरी माझ्या जीवनात परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव प्राप्त होत आहे. हालेलुया. जर वचन तुमच्या जीवनामध्ये जर कार्य करत आहे, ते वचन तुम्हाला जीवन आणि समाधान आणि शांती आणि आरोग्य देत आहे. किती लोकांचे कमरेचे काटे दुखतात, जर हात वरती करा. हालेलुया. आपल्या सर्वांना वचनाची गरज आहे आणि वचन कसं आहे, शरीराला मजबूती तयार करते. वचन माणसाला दिशा देते आणि त्या दिशेवर चालल्यानंतर मनुष्य समाधान होतो आणि मानसिक तणाव आपल्यापासून दूर होतो. हालेलुया. तर वचन घे. सर्व बाबतीत पुष्कळच आहेत. प्रथम हे आहे की देवाची वचने त्यांना बघा काय सांगते, देवाचं वचन त्यांना सोपवून दिले. आता आपल्याला देवाचं वचन सोपवले नाही. आता मला सोपवलेलं आहे, बरोबर, मी तुम्हाला सोपवले. हालेलुया. मग ते वचन तुम्ही घेणार आहेत किंवा त्या वचनामध्ये तुम्ही तुमचं जीवन कुठेतरी एक समाधानिक म्हणून त्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनात कुठेतरी परमेश्वरच्या शिक्षणाप्रमाणे, वचनाप्रमाणे किंवा त्याच्या नियमाप्रमाणे जर चालत आहे तर ते वचन तुमच्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करायला सुरुवात करेल. आणि वचन असं असते की ते लोकांचं जीवन परिवर्तन करते, त्याला बोलतात वचन. जर वचन वाचलं तुमचं परिवर्तन जर होत नसेल तर त्याला वचन म्हणून म्हणत नाही. वचन जीवन परिवर्तन करते आणि त्या जीवनामध्ये वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना एक ताकद पुरवते. कित्येकाने विश्वास ठेवला नाही म्हणून काय झालं. आता विश्वास आहे तो अनेक लोकांचे आहेत, परंतु किती लोक विश्वास ठेवत नाही. परंतु त्याच्यानंतर विश्वासाची गोष्टी तुम्हाला मला कामाला येत असतात. त्यांचा अविश्वास काय सांगते, देवाची विश्वास पात्रता व्यर्थ करील काय, कधीच नाही. देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरवू.
आई वडील छोटा असताना मुलाला काय सांगतात, लबाड आई. म्हणजे आईच आपल्या मुलाला पहिलं काय सांगते, लबाड असं बोलतात की नाही. सांगतात हुशार. हालेलुया. म्हणून त्याला सांगितलं प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. म्हणून खोटाच आहे मनुष्य, खरा नाहीये. हालेलुया. म्हणून त्यांनी काय वचनामध्ये आपल्याला शिकवले किंवा मार्गदर्शन केलेलं आहे, प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. माणसाला खोटं बोलायला भरपूर आवडते, फक्त खरं बोलायलाच कंटाळा आहे. मग आम्ही जर याच परिस्थितीमध्ये जर असले तर आमची परिस्थिती दुरुस्त कधी होणार, आणि दुरुस्त करणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू आणि त्याचं रक्त आणि मांस. हालेलुया. आम्ही यहुदी आहे, आम्ही रोमन. तुम्ही विचारलं तुम्ही कोण, रोमन कॅथलिक. काय बोलतात, रोमचे ख्रिस्ती. परंतु रोमच्या ख्रिस्ती लोकांच्या जवळ ख्रिस्त दिसत नाही. हालेलुया. जेव्हा आम्ही रोमन ख्रिस्ती आहे, रोमन ख्रिस्ती म्हटलं म्हणजे अधिकारी. हालेलुया. पूर्ण यहुदी म्हणजे विश्वासी ठेवणारे, पूर्ण देवावरच विश्वास ठेवणारे, मूर्ती पूजा न करणारे, जिवंत देवाची आराधना उपासना, त्याला यहुदी म्हणतात. हालेलुया. परंतु आम्ही ते नाही आहे. हालेलुया. आमच्या जवळ अनेक प्रकारचे देवस्थान, म्हणून आमच्यामध्ये ख्रिस्त प्रसन्न होत नाही. शास्त्रात लिहिलेलं आहे की तू आपल्या वचनात तू नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असा. वचनात नीतिमान ठरा. वचन आहे त्याच्यात आपल्याला नीतीचं जीवन जगायचं आहे. नीती म्हणजे काय, मनुष्य पवित्रतामध्ये प्रवास करणार, त्याला वचनामध्ये नीतिमान बोलतात. त्याला आम्ही वचनात नीतिमान ठरावे. नीती मनुष्य बनण्यासाठी परमेश्वराचीच त्याला गरज लागते, आणि माणूस कोणाला नीतिमान बनवू शकत नाही. फक्त परमेश्वरच माणसाला नीतिमान ठरवतो. आपल्या कोणत्या माणसाला अधिकार नाही की तुम्ही याला नीतिमान समजतात, हालेलुया, किंवा पापी समजतात किंवा दोषी समजतात. आपल्याला हक्क परमेश्वराने दिलेला नाही. परमेश्वराचा हक्क आपल्या मानवाला दिल्यानंतर मनुष्य प्रीती, दया आणि शांती याच्यामध्ये त्याला जवळ करतो, आणि त्याला त्याच्या प्रीतीने त्याला धार्मिकताचं ओळख दाखवते. आणि तुझा न्याय होत असता बघा काय, तुझा न्याय होत असताना तुला जीव. कारण आपला न्यायाधीश परमेश्वर आहे, तो आपल्या सर्वांचा न्याय करणार आहे. मग ते महाराज 36 सगळ्यांचा शेवटच्या काळात न्याय होईल. तेसलोनिकरांमध्ये पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये 15 पासून गेले, जेव्हा ख्रिस्तामध्ये जे मेलेले पहिले उठवतील आणि ख्रिस्तामध्ये असलेल्या लोकांना त्याचा ढगावर तो आपल्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी उठवतो. आपलं प्रत्येकाचं व्यक्तीचं जीवन महत्व जे आहे ते ख्रिस्ताबरोबर बसलेलं आहे का. आपल्याला स्वतःला चेंज व्हायचंय, इतरांना नाही. स्वतःला निर्णय घ्यायचा आहे, स्वतःला परमेश्वराच्या मार्गात चालायचं आहे, स्वतःला अनुभव घ्यायचा आहे, स्वतःला ख्रिस्ताच्या राज्यामध्ये प्रवेश करायचे. पण आपल्या अनितीमुळे बघा देवाचे नीतिमत्व ते स्थापित होते. यावरून आपण काय म्हणावे, देव जो क्रोधाने शासन करतो तो अनितिमान आहे असे म्हणायचं की काय. आपण मानवी व्यवहाराप्रमाणे काय काय कधीच नाही असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील. जर असं झालं तर देव जगाचा न्याय कसा. आता आपल्या सगळ्यांना न्यायाचा अनुभव घ्यायचा.
देवाच्या योजना पौलाने जेव्हा घेतल्या, पौलाला माहितीये पौल स्वतः पापी होता. आजपर्यंत तो स्वतः शेवटच्या क्षणपर्यंत त्याने पापाचेच विचार आणले लोकांना, कारण जगात सगळ्यात मोठा पापी मी. हालेलुया. हा पौलाचा विचारधारा होता. तुम्ही आणि मी तेच विचार करायचे की आपण सगळ्या जगामध्ये पहिले पापी आपण, पण त्याच्याद्वारे आपण पवित्र बनतात ते येशू ख्रिस्त. मग आपली पाप सगळे उचलून नेले तर आपल्याला पवित्रताचं एक वरदान मिळते. म्हणजे सात तसेच माझ्या लबाडीवर माझ्या लबाडीवर, त्या दुसऱ्याला दोष नाही दिला. हालेलुया. त्याने काय सांगितलं? माझी लबाडी. आपण सांगते आपला आई स्वतः मुलाला सांगते लबाड ना, आजपासून बोलणं बंद करा. काय काय सांगते? पाहुणे आल्यात मस्त आरामध्ये बसले. हालेलुया. लबाडीवरून काय लबाड असं नाही बोलायचं. देवाची सत्य त्याच्या गौरवासाठी बघा विपुल असल्याचे ते दिसून आले तरी बघा तो काय सांगते? एखाद्या पापी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मी पण कशाला शिक्षेस पात्र ठरावे? आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करूया. बरे घडायचं असेल तर आपण जरा वाईट करूया, आपण असेच म्हणतात. असे आपण का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आम्हावर आळ घेतात. लोक जे आहेत, पौल सांगतो कित्येक लोक आमच्यावर आळ. आता लोकांचा मतलब तेच आहे, आळ घेणाऱ्या लोकांना देवाचा मार्ग बरोबर सापडते. हालेलुया. पौलावर अत्याचार झाला नाही, आपण देवाचे लोक आहे आणि देवाच्या लोकावर अनेक प्रकारची आळ येतातच, कारण ते त्याला देवानी पहिल्यांदाच मध्ये 5:2 पासून ते 12 पर्यंत वचन दिले. ते सगळ्यांना शिकवण्याचं काम आहे. ते आपल्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते आहे. आता तुम्ही जर त्या गोष्टीकडे लक्ष न देता देवाच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि तिथूनच आपल्याला देवाचं राज्य नीतिमत्वासाठी उत्पन्न करायचंय. अशा लोकांची दंडाज्ञा आहे. हालेलुया. आपल्याला देवाने शिकवले किंवा मार्गदर्शन केले तर आपलं लक्ष देवाच्या सांगण्याप्रमाणे चालता आलं पाहिजे. आणि एक स्ट्रॉंग की देव माझ्या जोडीला. प्रार्थना म्हणजे देव जोडीला. जो प्रार्थनेला जाते त्याने तोच विचार करायचा देव माझ्या जोडीला. पण आजच्या काळात तसं नाहीये. आज ब्रदर आहेत, पास्टर लोक आहेत, बरेच लोकांची नाव आहेत, ते जोडीला आहेत पण देव कोणाच्या जोडीला नाही. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताने योहानमध्ये 16 अध्यायामध्ये ते 32 वचन दिले. योहान 16:32. तुम्ही आपापल्या घरी जाल मी आणि पिता, कारण ते सगळे याच्या त्याच्या मागे लागलेले होते. आजच्या सिस्टम मध्ये तेच आहे. कोण सांगते ही प्रार्थना मस्त आहे, ती सांगते ती मस्त आहे, तो सांगतो तो मस्त आहे. हालेलुया. हालेलुया. कोण सांगते पास्टर मस्त आहे, कोण सांगते ब्रदर मस्त आहे, सगळे मस्त आहे. आमचं अंतःकरण स्थिर नाही म्हणून आम्ही मस्त नाही. हालेलुया. ते पास्टर होणार, ते ब्रदर होणार, ते काहीतरी पालक होणार, ते मोठे मोठे पॉवरफुल सामर्थ्याने बदलणार. मग तुम्ही कोण? मग तुम्ही कधी होणार? कोणाकोणाच्या मागे लागणार? याच्या मागे लागू का, त्याच्या मागे लागू का, त्यांच्या मागे लागू का, की कोणाच्या मागे लागू? जो एकच खरा देव आहे त्याच्या मागे कधी लागायचं, तो माझा प्रश्न आहे. हालेलुया. हा शेवटच्या काळातला गोंधळ आहे. म्हणून येशूने योहान 14:1 मध्ये शिष्या लोकांना हे शिकवलं, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर. योहान 14 अध्याय एवढा आपल्याला मार्गदर्शक करतो ना, फिलिपाविषयी पण त्याच्या उदाहरण दिलेले एकदम परफेक्टली दिलं. आणि तेव्हा तो 26 वचन मध्ये त्याच्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल.
तुम्ही पवित्र आत्म्याला ना कधी आमंत्रण करत नाही. येशूच्या शिष्याने पवित्र आत्म्याला आमंत्रण केलं ना तेव्हा त्याला समज आली आणि त्याच आत्म्याद्वारे पवित्र आत्म्याचं कार्य उभारलं गेलं. शिष्यांकडे पहिला पवित्र आत्मा नव्हता, त्यांना अधिकार दिलेला होता, घडवलेलं होतं, बनवलेलं होतं. शिष्यांना सांगितलं जा बरोबर जोडीने जा, रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठरोग्यास शुद्ध करा, तुम्हाला फुकट दिले तुम्ही फुकट द्या. आजच्या काळामध्ये फुकट दिले ते फुकट गेले. अरे नाही, आजच्या काळामध्ये प्रार्थनेमध्ये पहिला पैसा लागतो. आजच्या प्रार्थनेचं सिस्टम आहे पहिला पैसा. कुठल्याही ठिकाणी पहिला पैशाशिवाय त्याचं कार्य नाही होत. पाहिजे पैसा सगळ्यांना, पण मागणी काम करू नका. जे होईल त्यात समाधान किंवा ना काही आपल्या पगारात तृप्त व्हा. आपलं जेवढं आहे ना त्यात तृप्त व्हा. जे आपल्याला कार्य दिले, जेवढं काम दिले, जेवढं होते तेवढं सगळ्यांना वाटते. मला वाटते करोडो पैसा आला तर मी जाम सेवा करू, पण ते नाही. माझ्या मित्राने फोन केलेला, अरे अमुक ठिकाणी एवढा पैसा पडला, तिकडे तू एवढा कार्य करतो, तुझ्याकडे काय सगळे गरीबच येतात. बरं, माझ्याकडे गरीबांसाठी सुवार्ता सांगण्यास मला अभिषेक केले. येशू ख्रिस्ताने तेच केलेलं होतं. ज्या व्यक्तीला पैशाचा लोभ आहे त्याला सेवेचा लोभ नाही, तर ज्याला सेवेचा लोभ आहे त्याला पैशाचा लोभ नाही. हे पवित्र शास्त्र हेच शिकवून. जे पैशाची लोभी आहे, जुदासने पैशाचा लोभ धरला, येशूला 30 नाण्याला वेगळं. 26 अध्याय जर मध्ये वाचलं, 30 नाण्याला. विचार करा तुम्ही काय कंडिशन झालं, ते परिस्थिती काय झाली, तुम्ही विचार. पेत्राला पैशाचा लोभ नव्हता, कार्याचा लोभ होता. कार्य केलं म्हणून पेत्र आपल्या खडकावर मंडई रचून उभा राहिला. हालेलुया. त्याच पेत्राचं दान मला मिळालं. हालेलुया. असा प्रश्न आहे मध्ये काय शिकायचं. धन आपल्यासाठी नाही, पैसा आपल्यासाठी नाही. पैसा गरीब आणि गरजवंत लोक असतात. मला फक्त सांगा, आज समाजात बरेच लोक पैसा ठिकठिकाणी कितीतरी पैसा मिळतो घेतो. मला कोणाची बोलायची निंदा करायचा हक्क देवाने दिला नाही. ज्याच्या त्याची कर्म परमेश्वर. पण मी सांगतो तुम्हाला, सेवा करण्यासाठी सगळ्यांना प्रेरणासाठी पाहिजे, कारण तो पैसा शापित नाही बनला पाहिजे. आपल्याला शाप लागला. अनन्या सफीराने तेच काम केलं. प्रेषरांच्या गोत्यात 5 झाले, जमीन विकली, वाटा एवढाच घेतला, देवाच्या पवित्र आत्म्याचा हिस्सा केला आणि ती आपण एक जीवन आहे. आपल्याला परमेश्वराने दिलेले काम दिले, उद्योग दिले, काही तो दशंश अर्पण आपण आपलं मर्जीप्रमाणे मंदिरात सोडायचं. त्या टायमाला परमेश्वर आपल्याला देतो आणि नंतर मग आपण जर काही केलं नाही तर तो आपल्याला सुद्धा देत नाही. अशी परिस्थिती. तर बघा, चांगले गुण आमच्याकडे ठेवायचे. आपल्याला चांगल्या गुणाचा, मी त्याला सांगितलं त्यांचं त्याला देऊ. आपल्याला जेवढं चांगलं करता येते ना ते करा. तेवढा फायदा परमेश्वर आपल्याला देईल. देव आशीर्वादित आहे, देव दयाळू आहे, देव विश्वासनीय आहे, सामर्थ्यिक आहे, आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मला एक छोटीशी साक्षी सांगायची. रात्री जेवण मी वाटप करत होतो, मुलांना सगळ्यांना जेवण दिलं. त्याच्यानंतर ना मुलं डबे घेऊन आलेली, त्यांना बरोबर वडे देतो. आम्हाला जेवण पाहिजे, वडे नाही. इथे सांगते भाजी तेवढी पुरणार नाही, तेवढं भाजी मी देतो, तुम्ही भात घ्या. मग परत काय सांगितलं, मी भात देतो, भात आहे पण भाजी नाही पुरणार. तर घाबरू नका, त्या मुलांना दे, काय होईल ते होईल, जाऊ दे, मी देतो. हालेलुया. प्रभूच्या आशीर्वादाने तो इतका चमत्कार झाला. मुलांचे सगळे डबे आणि दुसरी माणसं पण थोडे वाढली गेली. ते पण झालं, डबे पण झाले, पोरांना जेवण पण दिलं. आणि त्याच्यानंतर ते जेवण इकडे जे प्रार्थनेमध्ये आलेले लोक त्यांनाही जेवण आणि उरलं. देताना मनाने द्या. अरे 2 माशाला 5 बाकऱ्या देऊन परमेश्वराने एवढं मोठे अद्भुत चमत्कार केले, तर देताना मन भरून द्या. चाललं वाढत. कारण देत तेव्हा मनाने देत राहिलं तर वाढत जाते. कुरकुर मनाने दिलं ना कधीच वाढणार नाही. फार मुश्किल आहे. घाबरू नका, देऊ. मग त्यांना
देवाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चमत्कार केला की विचार करू शकत नाही. हालेलुया. त्यामुळे त्याच्या जोडीला केक सुद्धा खायला मिळाला. बघा आहे की नाही. इक्वल मी म्हणजे वार करत नाही, गळीकडे चालला मी वार महिने करत नाही. माझं काम आहे गोरगरिबांना खायला, तो माझा वाढदिवस आहे. हालेलुया. हा प्रश्न आहे. आम्ही एवढी श्रेष्ठ आहेत काय? मुळीच नाही, कारण यहूदी व हेरोदी हे सर्व पापवंश आहे. काय सांगते? एवढी आणि हेल्लनी आम्ही सगळे पापवंश आहे. काय सांगितलं? एवढी पण आहे आणि असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदर ठेवलेला आहे. शास्त्रात असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणी नाही, एक पण नाही. शास्त्राच्या नियमानुसार शिकायचं. हालेलुया. आपण सगळे पापी. कोण आहे का नीतिमान? डोळे काळे दिसतात पांढरे, आहे की नाही. मग आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठे आहे? हालेलुया. आम्हाला पश्चाताप करणं जास्त गरजेचं आहे. हालेलुया. आणि जर पश्चातापामध्ये आम्ही आहोत तर परमेश्वराच्या उपस्थितीने आम्ही क्लिअर आहोत. आपण सगळे पापी. कोणाला दोष देण्याची गरज नाही, कोणाला निंदा करायची गरज नाही, कोणाची नफरत करायची गरज नाही, कुणा विरुद्ध बोलायची गरज नाही. परमेश्वराने आपल्याला सगळ्यांना स्थिर ठेवलेलं आहे. तो सगळ्यांना बघतो, तुम्हाला न मला. हालेलुया. तर आपल्या प्रत्येकामध्ये एक एक प्रश्न आहे ते शोधून काढायचे. तर पौल काय सांगतो? तर पहिला बघ, समजच कोणी नाही. काय सांगते? समजच कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही, एक देखील नाही. कोणतरी आहे का देवाचा शोध करतो? चला मी देवाचा, माणसाचा शोध करतो. तो इथे चाले, तिथे चाले, सगळे चाले पटत. कुठे जाऊ नका, देवाचा शोध पहिला करा. वचनाद्वारे, पवित्र शास्त्राद्वारे, पवित्र मार्गाद्वारे. मी अनेक ठिकाणी फिरलो, ज्ञान घेतलं, कुठे चांगलं कुठे वाईट, फक्त बघत राहिलं. आणि देवाने एक दिवस मला उचललं आणि सांगितलं, आता तू एक काम कर. रात्री अपरात्री नाईट विचार प्रार्थना, कुठे ना कुठे जेवढं होतं त्या ठिकाणी, जिथे जिथे प्रार्थना चालली तिकडे तिकडे फिरून आलो. पण एक पण मनुष्य त्याच्यात टिकला नाही. सगळे डगमळतच लागले. कारण तिकडे सगळं पाहिजे, सगळं नाही. जे देवाचं वचन, शिक्षण आणि नियम जे आहे ना, ते कंट्रोलात ठेवावं लागतं आणि त्याच वचनाप्रमाणे चालायला. मानवाच्या वचनाप्रमाणे नाही, माणसाच्या सांगण्याप्रमाणे नाही, माणसाच्या शिक्षणाप्रमाणे नाही, तर प्रभूच्या शिक्षणाप्रमाणे. मग ते 16 वचन दिलेलं होतं. पेत्राला पहिला 18 मध्ये वचन दिलं. 18 वचनामध्ये या खडकावर मी आपली मंडळी झाली. तेव्हा तो लोक, परंतु मानवामध्ये मिक्स झाला, मला जागा मिळाली. पेत्राला थोडासा अभिमान वाटला आणि पेत्राने माणसाच्या गोष्टी सांगितल्या. तुमच्या प्रभू आहे, तो तुला कधी असं होणार नाही. मनुष्याच्या हातात त्याला दिलं जाईल, तो तिसऱ्या दिवशी उठवला जाईल. असं कसं होणार? काय पटकन आपले विचार त्याने जाहीर केले. आणि प्रभू ईश्वर त्याला काय उत्तर दिलं असेल? तुझा दृष्टिकोन माणसाचा आहे. म्हटलं सैतान. काय बोलला? पेत्र राहायलाच गेलो. हालेलुया. जेव्हा आम्ही माणसाच्या गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा तिथे शैतान आपल्या पाठीमागे टाकला जातो आणि देवाच्या गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करतो. मला मी सांगतो, वचना मागे लागा, बायबलच्या मागे लागा, कोणा ब्रदर पास्टर मास्टर मागे लागू नका. तुमचा 1 मिनिट पण आहे तोच तेव्हा देवाच. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या वचनावर आपल्याला लक्ष द्यायचं आणि चालायचं. त्याच्या मागे लागून तुमचे काहीच फायदे होणार नाही. तुमचं पहिलं मन क्लिअर ठेवा. त्या विरोध जाऊ नका. मग तो पास्टर बरा नाही, हो बरा नाही, तो मस्त आहे. तो ब्रदर बरा, ब्रदर असतील त्याला पास्टर करतात, पास्टर असतील त्यांना ब्रदर करतात. तो
तुमचा आत्मपरीक्षण कसा करावा तर तुम्ही स्वतः शिकायला पाहिजे. तुमचे आचार विचार कसे असतील. तुम्ही येशूलाच फक्त समजायचं, आम्हाला पण नाही म्हणत. हे शास्त्र माझं नाही माहित, शास्त्र परमेश्वराचं आहे. वचन घ्या आणि वचनाप्रमाणे चाला आणि ते वचन आत्मपरीक्षण करा. त्याच्यात तुम्हाला ओळख होईल नक्की काय आहे ना काय. नसेल तर आमचं भविष्य शून्यामध्ये. जास्त सन्मान हा परमेश्वराने कोणाला दिलेला आहे, कोणाला दिलाय, संदेष्टांना. पण तो सन्मान असं नाही त्यांनी स्वतःचा करावा, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांना सन्मानित ठेवलेले. म्हणजे तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढ करा, ख्रिस्त तुम्ही त्यांना द्या आणि ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करत राहा असं त्यांना शिकवा. तेव्हा तुम्हाला ख्रिस्त लाभला तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती मिळेल. इथे बायबलमध्ये ब्रदर सिस्टर फादर पण असं बोललेलं नाहीये. परमेश्वरचे महासेवक, परमेश्वरचे सुवार्तिक आणि एकच देवाला बस मूर्तीपूजा करायचे नाही. परमेश्वराच्याच नावावर त्यांना सन्मान दिलेला आहे. संदेश जे आहेत, आता येशया संदेश आहे, इर्मया संदेश आहे, केवढे मोशेसारखे संदेश, किती महान संदेश परमेश्वराचे पृथ्वीमध्ये येऊन गेले. परंतु या संदेशाची परिस्थिती कशी होती मला सांगा. देव त्यांच्याशी बोलणारा येशयाला तर डायरेक्टली भविष्यवाणी दिलेली आहे. येशूचा जन्माविषयी विचार करा. एचकेलने काय केलेलं आहे, किती मोठे अद्भुत कार्य केलेले. पण त्याच्या नावावर कोणी प्रार्थना नाही करत, त्याच्या नावावर कोणी चालायचाही प्रयत्न नाही करत. हालेलुया, हालेलुया. की हा एक संदेश पृथ्वीवर येऊन गेला आणि इतकं मोठं कार्य केलेलं. त्याने कसं देवाचे मार्ग लोकांना दिले, कसं विश्वासी राहिले, कसं विश्वासात चालले, नियमाचं पालन कसं केलं, आध्यात्मिक गोष्टीचा वापर कसा केला, अनेक गोष्टीविषयी त्यांनी सांगितलं. कसं पवित्र बनवण्यासाठी त्यांनी त्यांना लोकांसाठी त्यांना मार्गदर्शन केले. पवित्र बनवण्यासाठी. पवित्र कसे बनले, का बनले, कोणत्या पद्धतीने पवित्र बनले, ते पूर्ण निर्णय पवित्र वचनाद्वारे. पौल तर खतरनाक होता, ख्रिस्ती लोकांना छळणारा. तो एवढी होता, स्वतःला एवढी समज होता की मी परमेश्वराचा सेवक आहे. येशू विशू कोणाला किंमत नाही द्यायची. येशू देव होता, त्याला समजलं. त्यांनी स्वतः पुस्तकामध्ये लिहिलेलं 14 पत्र त्याच्या एकट्याची, 21 पत्र. म्हणजे तुम्ही स्वतःहून एक विचार करा, यामध्ये त्याची जीवनाची घडण आणि प्रगती कशी तयार झाली. इस्रायलच्या गुरुला प्रभू येशू योहान 3:3 मध्ये नव्याने जन्माला वाचून कोणीही देवाच्या राज्यात. आमचं पहिलं जन्म असा आहे पापाचा, दुसरा जन्म आहे पवित्रताचा. आम्ही पापात जन्म घेतलेली माणसं, तर पवित्रामध्ये जन्म घेतलेली माणसं पाहिजे. बप्तिस्मा आहे तो पवित्रताचा. पवित्रताचा बप्तिस्मा तुमच्या शरीरामध्ये जेव्हा प्रवास होईल तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये कार्य करणारे व्यक्ती होतील. आणि ह्या अध्यायाचा अर्थ पण तुम्हाला समजेल. आणि ती पुढे पुढे काय समजेल. 18व्या वचनामध्ये त्यांनी इम्पॉर्टंट तुम्हाला वचन दिलेलं आहे. तुम्ही आपण काय बोलता, काय करता त्याच्याविषयी. सर्व भोगलेले आहेत ते सारे. बघा काय बोलणार, ते सर्व भोगले. आपण भोगतात. निरुपयोगी ते झालेले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही. आज आम्ही असेच आहे. आमच्यामध्ये सद्बुद्धी नाही, फक्त आम्ही येशूचा इकडून तिकडे जायचं तसं नाही. तरी काय सांगितले, सत्कर्म करणारा कोणी नाही, एक देखील नाही. उघडी थडगे त्यांनी आपल्या जीवानी कपट केल्यामुळे. काय सांगते, उघडी थडगी. आता थडगी म्हणजे मरणाचं आमंत्रण, बरोबर. थडग्यात टाकतात गेले. त्याचा घसा म्हणजे त्यांनी जिभेने कपट केले. या कबरेतून भूतच निघाले. हालेलुया. ही कबर आहे तुमची. या कबरेतून तुमच्या तोंडातून काय निघते, शिव्या, शाप, निंदा, नफरत, द्वेष, हेवा ना. म्हणजे त्यांनी पौल काय सांगतो, जिभेने कपट केलेलं आहे. म्हणजे कोणाचं बरं बघितलं नाही असं. त्यांच्या ओठाच्या आत बघा, जोगी सर्पाची विष. ओठांच्या आतमध्ये कोणतं विष आहे. हालेलुया. विचार करा काय परिस्थिती आहे. मग वचन 14 त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले
काय सांगते आपल्या बघा तोंड कडू किरायचं पिलं का तो काय सांगते त्यांचं तोंड शापाने आणि कडूपणाने कडूपणा कसा आहे पीत झालं असेल का किरायचं पिलंय कारण एखादी नाही कोणाच्या कोणाविषयी कुरकुर 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 चालूच तसं नाही आपल्याला करायला सांगितलं तर काय सांगितलं वचन 15 त्याचे पाय रक्तपात करावयास रक्तपात कराव्यास जाण्याकरिता उतावळे झाले आहे. आज आपले विचार करा की कधी मला सांगा की आपली पावलं चांगल्या कामासाठी निघालेले हा कोणाच्या कोणाविषयी वाईटासाठीच आपलं जीवन बनवलेलं आम्ही का वाईटामध्ये जीवन जगतो की आम्हाला अद्याप पवित्रताची जाणीव झालेली नाही. वचन 16 त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहे. असं ते त्यांच्या मार्गास विद्वत व विपत्ती आहे. वचन 17 त्याने शांतीचा मार्ग जाणला नाही. ओळखून घेतला नाही. आज तुम्ही विचार करा शांतीचा मार्ग आपण जाणत नाही ओळखून घेतला नाही. शांती कोणाकडे आहे मला सांगा ज्याच्याकडे त्यांच्या बदलीकडे पार्ट्यामध्ये कार्यक्रम प्रोग्राम मध्ये आहे नाही तर कशामध्ये आहे देवाच्या वचन. किंवा 14-27 येशूचे शिष्य होते शांती नव्हती त्याने सांगितलं मी तुम्हाला शांती देतो की माझी शांती तुम्हाला देईन. वचन 18 त्यांच्या डोळ्यापुढे देवाची भय नाही. काय सांगते आता आपल्या डोळ्यापुढे देवाची भीती नाही ते देव आहे आपण गप्पा गोष्टी करतो बडबड करतो प्रवचनात करतो कोण काय काय करतो बरोबर त्याने वचनाद्वारे त्याने सांगितले त्यांच्या डोळ्यापुढे देवाची भीती नाही. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही की देव मला काय बघते मला काय सांगते की नाही सांगते देव काहीतरी मला बघत असेल की नाही. सूत्र 33 आकाशातून पाहतो मग आमची भीती नाही का आमच्या जीवनामध्ये भीती नाही मिळत आम्हाला भीती पाहिजे म्हणून त्याने काय सांगितलं हालेलुया काय सांगितलं त्यांनी त्यांच्या डोळ्यापुढे देवाची भीती नाही. आपण कधी कधी प्रार्थनेत असल्यानंतर एकमेक जोडीला बसतात गप्पा गोष्टी करतात काय काय बोलत वचन पकडा. ही बोलणारी शक्ती जर तुमच्या जोडीला असेल तर तिकडे शैतान बसलेला आहे एवढं पाठ करायचं म्हणजे तुमचा नाश करायला सुरुवात आणि ही दुष्टाई तुमच्या घरापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सतावणार. हे लक्षात ठेवा हे फार कठीण आहे कारण ते पाठीमागे येते. मी पहिला प्रार्थना करायला जायचा ना तर अशा गोष्टी सत्य घडलेल्या आहेत कारण काही लोक प्रार्थना यायचे काय काय करत राहायचे त्याच्या मागे तो आत्मा जायचा आणि त्यांच्या घरामध्ये काय ना काय परिणाम होत जायचा. ते कशाला कारण आम्ही तो आशीर्वाद घेतला नाही देवाला चिडवलं तर देवाचा क्रोध तिकडे पोहोचलाय. वचन 19 आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघेच्या देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे म्हणून नियमशास्त्र जे काय सांगते ते शास्त्रातील असलेल्या लोकांना सांगते. आता आपल्याला सांगते आपण शास्त्राचा अभ्यास करायला आलाय ना ते आपल्याला सांगेल लोकांना नाही सांग. त्या बाहेरच्या लोक कोणा बाबतीत त्याला माहिती नसेल तर त्याला सांगणं काय होणार आहे का. तुम्ही शिकायला आले शिक्षण घेणार आले ते शिक्षण तुम्हाला शिकवलं तर इतरांना नाही शिकवलं. म्हणून नियमशास्त्रातील कर्माने कोणी मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही. नियमशास्त्राच्या द्वारे मोशेला परमेश्वराने 10 नियम दिलेले होते त्याच्याद्वारे पापाची जाणीव नाही. प्रभू येशूने 2 नियम परमेश्वर आणि स्वतःवर बाकी ते शेजाऱ्यावर नियमशास्त्राद्वारेच आपल्याला पापाची जाणीव येईल. याच्याद्वारे पापाची जाणीव कोणत्या माणसाद्वारे पापाची जाणीव नाही तर प्रत्येक माणसाद्वारे पापाची जाणीव अशी वेळ की पाप करायची जाणीव देते. तुम्हाला निंदा करायला नफरत करायला द्वेष करायला भांडण करायला अशी सल्ले देते. इकडे असा सल्ला आहे की पापापासून दूर.
आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त बघा काय सांगते, नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले ते आहे, प्रकट झालेले आहे. त्याला नियमशास्त्राची व संदेशांची साक्ष आहे. साक्ष आहे. आम्हाला जर परमेश्वराचा मार्ग समजलेला आहे तेव्हा आम्हाला कळेल की नीतिमत्व काय, संदेश ते काय, त्याची जाणीव सगळ्यांना समजेल. कुटुंब कसं होते, कसं घडते, कसं बनते, कसं आशीर्वाद देते. वचन 22 हे देवाचे नीतिमत्व हे देवाचे नीतिमत्व तर बघा, येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. हे सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव त्यात नाही. भेदभाव नाही. आपण प्रभूमध्ये आपल्यामध्ये भेदभाव नाही, कारण आपण विश्वास ठेवतील त्या सर्वांना प्रभूची उपस्थिती नाही. ज्याचा विश्वास नाही त्याला प्रभूचा उपस्थितीचा अनुभव येत नाही. वचन 23 कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उरी पडले आहे. समजलं, आपण सगळे पापी आहे म्हणून त्या पापासाठी देवाच्या गौरवाला वचन 24 देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य तू येशूच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरू शकता. त्यांनी आम्हाला नीतिमान बनवले, माणसाने नीतिमान नाही बनवले. वचन 25 त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. आणि काय म्हणजे आपलं नीतिमत्व व्यक्त करा, आपले चांगले गुण लोकांपर्यंत ठेवा. वाईट नाही, निंदा, नफरत, द्वेष ठेवा, हे नाही करायचं. हे गोष्टी शैतानाच्या आहेत. नीतिमत्व व्यक्त कर. वचन 26 म्हणजे आपले नीतिमत्व सातत्यकाळी असे व्यक्त करावे की काय सांगते, आपले नीतिमत्व साम्प्रतकाळी असं व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना काय सांगते, येशू विश्वास ठेवणाऱ्यांना नीतिमान ठरवणारे असे असावे. वचन 27 तर मग हुशारकी मारले कुठे, ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने विश्वासाच्या नियमाने. आपल्या लोकांना एक विश्वास जोडायचा की मी येशूवर प्रेम करतो, येशूच्या आज्ञा पाळतो, येशूच्या वचनात चालतो, तर येशू माझ्या जोडी. मग त्याच विश्वासाच्या द्वारे पुढे चालणार. कारण नियमशास्त्रातील कर्म वाचून मनुष्य विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरतो असे आपण मानतो. वचन 29 किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय, त्यासाठी देव नुसता यहूदी लोकांचा आहे काय नाही, तो परराष्ट्रांचा नव्हे काय, तो परराष्ट्रांचा नव्हे काय, तो आहे. वचन 30 देव जर एकच आहे आणि तो सुलता झालेल्या लोकांना विश्वासाने व न झालेल्या तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवीत, तर तो परराष्ट्रांचा देव आहे. देव सगळ्यांचा आहे. देव आपल्यालाच दिला असं नाही, फार मानव जातीला देव दिला.
वचन 31, तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक मानू काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला आपण वचनाच्या द्वारे मार्गदर्शन करायचं आहे आणि तेच वचन तुम्ही आणि मी घेऊन प्रभूच्या मार्गानुसार चालायचं. हे पवित्र शास्त्र आपल्याला देवाकडे नेते, मनुष्य नाही. माणसाच्या बाबतीत सावध राहायचंय. मध्ये दास बरेच लोक आहेत, एक सांगतो त्यावर विश्वास ठेवतो, देवावर का विश्वास ठेवत नाही. अनेक लोकांची परिस्थिती अगदी काळामध्ये हेच झालेलं आहे. तो सांगतो इकडे ब्रदर मस्त, तिकडे पास्टर मस्त आहे, मस्त बघ. अरे तुम्ही बायबल उघडा, हे बायबल उघडून बघा ना काय दिलेलं आहे, त्याच्यात काय दिले ते पहिलं बघा, त्याच्या मागे काय लागायचं. हालेलुया. मनुष्याला एकच मेंढपाळ लागते आणि त्या एकाच मेंढपाळाच्या द्वारे कार्य मिळते. शाळेत जाताना एकाच शाळेत जातात, बरोबर हा, आणि एका शाळेतून जगपर्यंत ते 10वी पर्यंत, बरोबर, किंवा 12वी पर्यंत असेल त्यापर्यंत तिकडे राहतील ना. हा ना, त्याच्यानंतर लेटर दिलं जाईल की आता दुसऱ्या शाळेत जा. आम्ही काय करतो, डायरेक्ट त्या प्रार्थनेत दुसऱ्या प्रार्थनेत लिहितो, जातो मस्त मस्त आहे. नंतर पश्चातापामध्ये असं पडायला लागते की सगळे हकीकत समजते. अरे मी सांगतो इकडे येऊ नका, असं काय मी सांगते की माझ्याकडे असं नाही बोलत. याच्या मागे ना मी कशाला माझा स्वार्थ ठेवू, मला काय करायचंय, ये जे आहे ना इथून जायचंय ते जा, पण हे सोडू ना. याच्यामध्ये पूर्णपणे देव मिळत नाही तत्पर्यंत तिकडेच बसा. मग तुम्हाला समजेल की देवाचं राज्य कसं आहे. प्रेषित 1 अध्याय, प्रेषित 2 अध्याय, बस बाकी तुम्हाला सगळं मिळेल ना. मग तुम्ही उतरा दुसऱ्यांना आरोग्य देण्यासाठी, मार्गदर्शकासाठी, दुसऱ्यांना प्रभूची उपस्थिती दाखवण्यासाठी. नंतर उतरा बाहेर जा. किती वर्ष तुम्ही धावत राहणार. तो सैतान घरात आहे, तो तुमची रोज परीक्षा घेतो. आज माझ्या ह्या समस्या आहेत, उद्या ती समस्या आहे, ती समस्या. जिंदगीवर देवाचा आत्मे विरोधच आहे. या देहाच्या पाठीमागे लागून आपलं भविष्य घालवू नका. पवित्र आत्मा मिळेल त्या पाठीमागे. प्रत्येकाच्या मागे दुःख आहे, माझ्या मागे दुःख नाहीये हा, मला टेन्शन नाहीये हा. मग हालेलुया. तिकडे बघू त्या देवाकडे लक्ष देऊ. हालेलुया. ज्यात आहे त्यात समाधान व्हा. आम्हाला रोज ऐकावं लागते कोणत्या कोणत्या गोष्टी टोचतात, असे खिळे काटे टोपत असतात. मग काय करायचं, आपल्या पायाला काटा लागला तर सुई घेऊन काढावं लागते की नाही. हा, मग हे काटे पण काढा. पण गलती करत दुसऱ्या पत्रात 12 ते 7 वचन दिले. ठोसे मारतो तो कोण आहे, शैतान. तो मारणार आज हे करते. हा, शांत राहा. एकदा शांत राहण्याची सवय लागली ना, सहन करायची सवय लागली ना, का तुम्ही शिकले. म्हणून येशूने आपल्या शिष्यांना मध्ये 5 अध्यायामध्ये 2 ते 12 पर्यंत त्यांनी वचन दिले. आणि ते शेवटला 11 आणि 12 वचन एवढे इम्पॉर्टंट ठेवले ना त्यांनी, की ते आम्ही आत्मपरीक्षण करू. माझ्या नावामुळे लोक तुमची निंदा आणि शेळ करतील, तेव्हा तुम्ही धन्य. तेव्हा लग्नाला नाचले नसतील, पण त्या टाइमाला नाचा, तेव्हा तुम्ही समाधान होतील. हालेलुया. मला कधी लोकांच्या धमक्या येतात. मग काय करणार, ज्या दिवशी त्याची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी माझं शरीर देवाच्या घरी जाईल. हालेलुया. पण विश्वासात हे शेवटचा काळ, मग ते 24 अध्यायाचा काळ सुरू झाला ना, एकमेकांना धरून देतील, एकमेका विरुद्ध बोलतील, एकमेकांना आरोप करतील, एकमेकांना छेडतील, एकमेकांना मारतील. हा शेवटचा काळ आहे. आणि तो अशुद्ध आत्मा पाठीमागे लागल्यामुळे त्या माणसाची मानसिक परिस्थिती फार चुकीची करते. म्हणून शेवटपर्यंत सहाय्य देणार ही वचन, हेच तुम्हाला शेवटला आणि मला शांती. मी घरातून बाहेर उतरला ना, तो देवाचा असं समजून घरात आहे, तो घरच्या लोकांचा. कारण देवा बिना आपल्याला जीवन मिळू शकत नाही. तर एक अध्याय 3 अध्यायामध्ये 1 ते 31 पर्यंत पूर्ण वचन घेतलेलं आहे, बरोबर. याच्यात जा, घरी जा, मनन चिंतन करा. आणि आपण इकडे असतात प्रार्थनेमध्ये गप्पा गोष्टी करतात,
तर तुम्ही 18वं वचन जरा वाचा. हे तुमच्या लोकांसाठी स्पेशलिस्ट आहे. कारण हे वचन तुमच्या शरीरात जर आहे ना, तुम्ही आज्ञात आहे, चांगलं तुमचं मन परिवर्तन करून घेतलेलं आहे, त्या घराला शांती भेटेल. नसेल तर तो आत्मा तुमच्या पाठीमागे लागेल आणि तुम्हाला फार टेन्शन मध्ये टाकेल. तर आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने करतो. सर्व मित्र लोक, आमदार, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरीवर प्रभूचा आशीर्वाद देवाची. प्रभू पासून दुरावलेल्या अशा लोकांना प्रभू सहाय्य कर. त्यांचा प्रभू तू आशीर्वादाने भरून का त्यांचा समस्या प्रभू आहे, दुःख निराशा दूर कर आणि प्रत्येकाच्या कुटुंबाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.